मी स्वस्तिक आणि स्वागत आहे तुमचं स्वस्तिक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन कसं करायचं, पण ते आपण कोरल ड्रॉ वरती बघितलं होतं. तर आता आपण मोबाईल युजर्ससाठी घेऊन आलेलो आहे ट्युटोरियल. तर मोबाईलवरती आपण वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड कसं तयार करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण लग्नाचा सीझन पण चालू झाला आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे बनवू शकता मोबाईलवरती डिझाईन एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल बटन दाबून, आणि साईडला बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि फक्त एक लाईक करा बस. बाकी तुमच्यासाठी मी रेग्युलर व्हिडिओ घेऊन येत राहील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला आधी पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. लॅब ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसेल तुमच्या समोर, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जायचं आहे या ऑप्शनवरती 4 नंबरच्या. ते गेल्यानंतर तुम्हाला वरती आधी 3 डॉट दिसतील राईट साईडला, तिथे क्लिक करायचं आहे आणि इमेज साईजवरती जाऊन साईज टाकून घ्यायची. इथे घेतो मी 1800 आणि इथे 2400. आपला रेशो काय झाला 3/4, इथं वरती दिसत असेल तुम्हाला. ओके करून घ्यायचं. हे आपलं व्हॉट्सअपसाठी एकदम परफेक्ट साईज झालेली आहे इन्व्हिटेशन कार्डसाठी. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं फ्रॉम गॅलरी म्हणून ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक मटेरियल दिलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. एकदम फ्रीमध्ये दिलं, काय पासवर्ड नाही काय नाही, आपण पासवर्ड लावतच नाही तुमच्यासाठी. तर आधी बॅकग्राऊंड तुम्हाला घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने. असं बॅकग्राऊंड येऊन जाईल तिथं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं लेफ्ट साईडला वरती बघा प्लस दिसत असेल, प्लसचा आयकॉन, त्यावरती क्लिक करा आणि फ्रॉम गॅलरी वरती क्लिक करून परत तुम्हाला फाईल मधून शेप इम्पोर्ट करून घ्यायचा आहे जो दिलाय तुम्ही हा वाला, आणि असं सेट करून घ्यायचं आहे. एकदम ते बाहेर पण नाही गेलं पाहिजे. इथं वरती बघा तुम्हाला ग्रीड लाईन दिसत असेल, की ऑन ठेवा. ऑन ठेवल्याने कसं आहे मार्जिन तुम्हाला घेताना एकदम सोपं पडेल आणि डिझाईन एक्युरेट होईल तुमची. आणि आता हे बंद करतो आणि हे बघा हे ऑप्शन आहे ना इथं, यावरती क्लिक करून इथं लॉक करून घ्यायचं. म्हणजे काय होणार, हे असं हलणार नाही. नाहीतर हे तुम्ही असं करून ठेवलं ना तर बघा असं हलते. असं सेट करून घेतलं की तुम्ही लॉक करून घ्या आधी. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, परत प्लस वरती क्लिक करायचंय. परत फ्रॉम गॅलरी मधून आपलं जे काही मी हळदी कुंकूचं दिलं PNG ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. असं इथं राईट वरती क्लिक करा, येऊन जाईल ते अशा टाईप मध्ये. थोडं छोटं करून घ्या असं, एकदम प्रॉपर मध्ये सेट करायचं. आता तुम्हाला एकदम असं ते इथं एकदम ऍडजस्ट करता येणार नाही, त्यासाठी काय करायचं, हे बघा इथं झूमचं ऑप्शन दिलं इथं, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर झूम करा असं तुमच्या स्क्रीनवरती जेवढं पाहिजे तेवढं. नंतर परत याच्यावरती क्लिक करा, त्या झूम वरती परत क्लिक करा असं, आणि तुमचं जे काही असेल मटेरियल त्याच्यावरती क्लिक करून सेट करून घ्यायचं. सेट करून घ्यायचं. परत झूम आउट करायचं असेल तर परत त्याच्यावरती क्लिक करून असं झूम जाईल. क्लिक करतो मी आणि हे पुन्हा लॉक करून घेतो आता. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला प्लस वरती क्लिक करायचंय आणि फ्रॉम गॅलरी मध्ये जायचं. परत आधी आपण सर्व मटेरियल आहे ना ते ऍड करून घेऊ, त्यानंतर बाकीचे आपण काय डिटेल्स असतील तर ते फिल करू. नंतर मी हे घेतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मला नक्की कमेंट करून, आणि अजून नेक्स्ट टॉपिक कोणता पाहिजे व्हिडिओसाठी ते सुद्धा कमेंट करून सांगा, आपण त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येऊ. अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं.
आणि आता याचं डुप्लिकेट कसं करायचं आहे, तुम्हाला हा सेकंड नंबरचा ऑप्शन दिसत असेल, थर्ड नंबरचा, त्यावरती क्लिक करा. हे सिलेक्टच असलेलं पाहिजे आणि इथे कॉपी म्हणून एक ऑप्शन वगैरे कॉपी करा. आता डबल झालं, एक डिलीट करून घेतो हे वालं. त्यानंतर काय करायचं, काय नाही करायचं, आधी तुम्हाला हे इकडे स्लाइड करायचं असं. तुम्हाला एक ऑप्शन आहे 3D रोटेट, त्यावरती क्लिक करा आणि वाय ॲक्सिस हे पूर्ण 100% करून घ्या. 100% सॉरी 180 करून घ्या, पूर्ण 180 डिग्रीमध्ये फिरून घेतलं की ते पूर्ण रोटेट होतं. नंतर इथे क्लिक करून साईज तुम्हाला कमी जास्त करायचीच नाही, सेमच ठेवायची. असं ॲडजस्ट करून झालं. त्यानंतर दोन्ही मी लॉक करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं प्लस वरती क्लिक करायचं आणि इथं टेक्स्ट म्हणून दिसत असेल त्यावरती क्लिक करून घ्या. आणि आता इथून पिक्सेल म्हणून तुम्हाला बाहेर पाडायचं आहे. आणि मी आधी इथं जे काय नाव आहे ते बघून घेतो कस्टमरने दिल्याप्रमाणे. तर मुलीचं नाव काजल आहे, आपण टाईप करून घ्या. हे युनिकोड ॲप आहे, हे तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माहितीच असेल, ते नसेल तर सांगतो. फॉन्ट याच्यामध्ये ॲड करून घ्या, कॅलिग्राफी फॉन्ट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मला. आणि आपल्याला टार्गेट आहे लाईकचं 50 लाईक. 50 लाईक कंप्लीट झालं तर आपण सर्व कॅलिग्राफी फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. इथे मी नाव टाकून घेतो. डायरेक्ट कीबोर्ड वरती केलं तरी होतं, इथे बघा असं. मी आता कॉपी करून घेतो, परत जातो पिक्सेल लॅब मध्ये. आणि जे काय आपण टेक्स्ट घेतलं होतं मगाशी, प्लस वरती क्लिक करून पेन्सिल वरती क्लिक करा, असे घालून नाव घ्यायचं, ऍड करून पेस्ट करा. तिकडे कॉपी केलं तर इथं फक्त पेस्ट करायचं, जास्त काय डोकं लावायचं नाही. असं झालं. इथं ए म्हणून दिलं त्यावरती क्लिक करा फक्त आणि थोडं इकडे सरका. फॉन्ट मध्ये जा. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर माय फॉन्ट मध्ये तुम्ही जिथं फॉन्ट घेतला असेल ते येतील. इथं मी तिकडे जो तुम्ही फॉन्ट घेतला होता तो तिकडं पण घ्यायचा आहे. इथे असा कलर मी घेतो, इथे ए मध्येच राहायचं तुम्हाला, सेकंड ऑप्शन मध्ये. तुम्हाला इकडे सरकून कलर मध्ये जायचंय आणि इथं प्लस म्हणून दिसत असेल बघा ऐकून, त्यावरती क्लिक करा फक्त. आणि ह्या पेन्सिल वरती इथे क्लिक करा साईडला आणि बॅकग्राऊंड मधलाच कलर घ्यायचा. मला दाखवतो तसं. ओके, बघा आता बघताना कसं अट्रॅक्टिव्ह वाटतं. बॅकग्राऊंडचा कलर आणि हा कलर मॅच झाला ना, चांगलं वाटतं. तर कसं हे सेट करून घ्यायचं, करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आपलं जे चीज चौका असतो ते पण घ्यायचं. आधी तो कलर मी करून घेतो, तोच कलर घ्यायचा. इथं डायरेक्ट तुम्ही टायपिंग करून घ्या. हे इथं घेतलं तरी तर पिक्सेल वरती, इकडे युनिकोडला घ्यायची गरज नाही कारण आपण हे करतो ना, कॅलिग्राफी फॉन्ट नाही वापरत इथे. नंतर पुन्हा फॉन्ट मध्ये जायचं आणि तुमच्याकडचं एक नॉर्मल फॉन्ट इथे घ्या. मी हा फॉन्ट घेतो, परत असं झूम करून घेतो म्हणजे मला एकदम ऍडजस्ट करायला भेटेल ते टाइप मध्ये. त्यानंतर काय करा तुम्ही, हे आपलं नाव आहे ना ते लॉक करून घ्या. आणि वरचं की चौका जे काय आहे ते कॉपी करून मी डुप्लिकेट करून घेतो इथं आणि ते पण लॉक करून घेतो इथलं लावलेलं आहे. आता हे आलं त्याच्यामध्ये काय करायचं, इथं फक्त आपल्याला चिरंजीव ठेवायचं ची, बाकी हे चौका काढून टाकायचं. इथे कट मारतो मी. एकदम वरती नाही तर आपल्याला अजून ते
येणार आहे असं सेट करून घ्या. टेम्पररी लावून घेतो मी इथे. त्यानंतर काय करायचं तुम्हाला जर कस्टमरने जे दिलं असेल म्हणजे त्यांचं ॲड्रेस वगैरे नाव वगैरे जे काय असेल ते तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे. मी इथे घेतो, कॉपी करून तिकडे पेस्ट करतो. तुम्ही तिकडे सुद्धा टाईप करू शकता डायरेक्ट. हाच फॉन्ट मी कॉपी करून घेतो आणि हे लॉक करतो. परत पेन्सिल वरती जाऊन येतो हे असं येऊन जाईल. तर इथून थोडं झूम करून घ्या आणि साईज छोटी करून घ्या अशी बघा अशा टाईप मध्ये. आता इथं तुम्हाला या दोन्ही नावाच्या मध्ये स्पेसिंग दिसत असेल तर काय करायचंय, हे थोडं इकडं असं साईडला करून घ्या. ते तुम्हाला दिसत असेल बघा लाईन स्पेसिंग हा वाला ऑप्शन, त्यावरती क्लिक करून थोडं कमी करून घ्या असं म्हणजे थोडं वरती येईल. इथं ओके करा आणि असं सेट करून द्या. असं बघा कसं वाटतं. त्यानंतर पुन्हा काय करा, हे लॉक नाही, आता ह्याचं परत कॉपी करून घ्या. हे लॉक करून घ्या आधीचं इथलं, हे इथं घ्या. आता सेम मुलाकडचं पण तसंच करून घ्यायचंय. मुलाकडचं पण मी घेतो नाव अशा टाईप मध्ये. म्हणून व्हिडिओ थोडी मोठी होईल पण एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगण्यात येईल. असं इथं पेस्ट करून घेतो मी. असं झालेलं आहे. त्यानंतर हे लॉक म्हणजे आधी ह्याचं तुम्ही कॉपी करूनच ठेवा म्हणजे तुम्हाला जे सारखं फॉन्ट घ्यायची गरज नाही पडणार. हे झालं. आता आपण मुलाचं नाव कॅलिग्राफी मध्ये करून घेऊ. परत युनिकोड ओपन करायचं आहे तुम्हाला. हे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मुलाचं नाव टाकून घ्यायचं. सेम प्रोसेस, क्लिक करा. ओके, कॉपी करा. परत पिक्सेल मध्ये जावा आणि काजल नाव आहे ते परत तुम्ही कॉपी करून घ्या इकडं. डुप्लिकेट होईल. त्यानंतर असं घ्या आणि परत एडिट मध्ये जा पेन्सिल मध्ये आणि इथं तुम्ही पेस्ट करा. आता इथं बघा एक प्रॉब्लेम कसा झालाय तर हे बघा इथे इथली लाईन कट झालेली दिसते तुम्हाला समोर मानस नावाची इथली. तर असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायचंय, परत प्लस इथं जायचंय पेन्सिल मध्ये इथं जायचंय आणि हे जे पुढे यायचंय पुढे येऊन इथं तुम्हाला स्पेसिंग द्यायचंय. 1-2 असं एक स्पेस द्या बघा एकदम होऊन जाईल. पुढची आता रेष आले बघा वरची अशा टाईप मध्ये. बस तुम्ही घ्या आता ते सेट करून. काम झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय, आता हे जे आपण कॉपी करून घेतले नाही ते तुम्हाला शुभविवाह 16 कधी येते त्यांचं टाकायचं. तर मी नोटपॅड मध्ये जातो माझ्या इथं. तुम्ही सगळं इथं कॉपी करून घेतलं तर इथून घेतो कॉपी करून अशा टाईप मध्ये सगळं घ्या. कॉपी करा. परत पिक्सेल मध्ये येतो मी. कॉपी केल्याच्या अजून कॉपी करून घेतो मी आणि हे डुप्लिकेट लेअर आहे तिथे मी ते पेस्ट करतो. अशा टाईप मध्ये साईज थोडी वाढवून घ्या. तर बघताना थोडं असं नाही का जरा वेगळंच दिसत असेल, अलाइनमेंट मध्ये नसेल दिसत ते. तर तुम्हाला काय करायचं, अलाइनमेंट लावायची याची. तर टेक्स्ट बद्दल जेव्हा पण आपण काही करू एडिट तर सेकंड नंबर आपला ऑन पाहिजे. इथं राहायचं तुम्हाला आणि इकडे थोडं सरकवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अलाइन म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा
आणि हा सेंटरचा जो ऑप्शन आहे त्यावरती फक्त क्लिक करा, म्हणजे सेंटरला येऊन जाईल ते सर्व. त्यानंतर ओके करा आणि असं इथे घ्या सेट करून. साईज वगैरे तुमच्या अंदाजाने घ्या सेट करून असं. त्यानंतर काय करा, हे लॉक करून घ्या तुम्ही. आणि या अगोदर आपण कॉपी करून घेतलं होतं ते मी इथे घेतो. हे परत त्याला कॉपी करून साईडला ठेवतो. ही जी लेअर आहे त्याच्यावरती मी आता काय लिहितो, विवाहस्थळ. विवाहस्थळ म्हणून जे काय असेल ते लिहितो. अशा टाईप स्पेसिंग पडली. याचं थोडं आता फॉन्ट आपल्याला चेंज करायला लागणार आहे. असं फॉन्ट तुम्ही थोडा बोल्ड वगैरे असं पण घेऊ शकता. थोडा असं फॉन्ट घेतो, साईज छोटी करा. आता भावने ह्याच्यामध्ये कसा विषय आहे, आता मला फक्त विवाहस्थळ टाकायचे कस्टमरच्या ऑर्डरनुसार. आता तुम्हाला याच्यामध्ये जर हळदी समारंभ, साखरपुडा वगैरे टाकायचा असेल टाकू शकता, कारण अजून स्पेस खूप बाकी आहे. इथं तुम्ही साखरपुडा घेऊ शकता, हळदी घेऊ शकता, इकडे विवाहस्थळ घेऊ शकता कोपऱ्यात. राहिलंच तर इथे निमंत्रक सुद्धा घेऊ शकता असेल तर. सध्या तरी मी फक्त विवाहस्थळ घेतोय. विवाहस्थळ एवढं घेतलं. तुम्हाला काय करायचं, आता हे जे कॉपी केलेलं आहे इथे घ्यायचं तुम्हाला. परत इथं डुप्लिकेट लेअर काढून घेतो आणि विवाहस्थळ तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथं टाईप करून घ्या. मी घेतो इथून कॉपी करून. पेस्ट करतो इथं. साईडला घ्यायचं. तुम्हाला अलाइन मध्ये क्लिक करायचं, अलाइन वरती. आणि हे सेंटरचं ऑप्शन आहे ना ते ऑन करा. अलाइन मध्ये येईल ते. त्यानंतर ओके करायचं, सेट करून घ्या. अशा टाईप मध्ये मला काय करायचं, सगळं लॉक करून घ्या. तर आपली अजून डिझाईन काही झालीच नाही, म्हणजे आपलं तसं म्हणलं तर 70% काम झालं, 30% बाकी आहे ना. तर काय करायचं आहे, 3rd नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. शेपवरती क्लिक करा. शेप म्हणून दिसत असेल शेप्स, त्यावरती क्लिक केलं ना हे असं अंदाजाप्रमाणे साईज घ्या. आणि रेडियस आहे ना कमी करून घ्या. आणि इथं कलर वरती क्लिक करून टेक्स्टचा कलर टाकून घ्या. मग अशा टाइप मध्ये. आता काय करा, हे तुम्हाला लेफ्ट साइडला इथे दिसत असेल बघा डॉट डॉट, त्यावरती क्लिक करून खाली ओढून घ्या आणि विवाहस्थळचे एकदम बरोबर खालच्या साईडला ठेवा. इथे लॉक करून घ्या आणि विवाहस्थळ अनलॉक करा. आणि टेक्स्टला इथे द्या तुम्ही व्हाईट कलर असं. त्यानंतर तुम्ही जो काही शेप आहे ना सेट करून घ्या असं असं. अशा टाइप मध्ये घ्या, होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथं वरती जे आपण कॉपी करून घेतलेलं नाही तर याच्यामध्ये आता मी लिहितो बाप्पाचं नाव लिहून घेतो देवांचं. हे असं आणि इथं सेट करून घ्या तुम्ही.
आता आपलं टेस्टिंगचं सगळं काम झालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस वरती जावं फ्रॉम गॅलरी मधून. आता तुम्हाला फक्त सगळं मटेरियल इथं डाउनलोड करून घ्यायचं. त्यासाठी काय करा, आता मी इथं मोरपंख घेतलं, थोडी युनिक कन्सेप्ट नाही का, डिझाईनला थोडं ग्लो येईल आपल्या. त्याला कुठे ऍड करायचं तर तुम्ही, आता मी इथं स्पेसिंग जास्त आहे ना खाली, तर इथंच मी ऍड करून घेतो अशा टाइप मध्ये. थोडं बघताना जरा चांगलं वाटतं ते, असं घेतं ऍड करून. ओके, आता काय करा, इथं परत तुमच्या फाईल मधून तुम्ही पुढचं मटेरियल घ्या. तुम्हाला इथं मी आता बाप्पाचं PNG देतोय एक. आता तुम्ही म्हणाल की याचं बॅकग्राऊंड कसं घालवायचं, तर बॅकग्राऊंड कसं घालवायचं ह्याच्यावरती आपण शॉर्ट व्हिडिओ केली होती, पण जाऊ दे, तुम्हाला आता फुल व्हिडिओ मध्ये सांगतो मी. तर हे बॅकग्राऊंड आहे ना, सिम्पल. ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, 3rd नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, खाली स्लाइड करायचं तुम्हाला थोडं, आणि एक ऑप्शन दिसेल बघा, इरेज कलर, त्यावरती क्लिक करून हे इनेबल करा फक्त. आणि हे पेन्सिल इथं क्लिक करा आणि ब्लॅक बॅकग्राऊंड वरती असं येऊन असं इथं सोडून जाईल, आणि हे ओके कर. असं झालं. आता तुमचं अजून प्रॉपर बॅकग्राऊंड क्लिअर नाही झालं. तुमच्या बॉर्डरला बघू शकता तुम्ही, तर ब्लॅक थोडं शेड दिसत असतील, तर टोलर्स मधून थोडंसं वाढवून घ्या आणि स्मूथनेस थोडा वाढवा. तुमच्या अंदाजाने ॲडजस्ट करून घ्या आणि ओके करा. साईज याची छोटी करून घ्या. तसं पण थोडं जरी राहिलं तरी ते दिसणार नाही. सेट करून घेते. एवढं तर झालं. आता परत तुम्हाला आता मी स्नेह निमंत्रणचं जे दिलेलं आहे ते इम्पोर्ट करून PNG आहे तो असं सेट करून घ्या. थोडं मोठंच ठेवा, एकदम पण छोटं केलं तर मग ते काही दिसणार पण नाही. सगळं ठीक. नंतर परत प्लस वरती जाऊन फ्रॉम गॅलरी वरती जावा, आणि तुम्हाला मी लाईन दिल्या असतील अशा 2 साईडला 2 लाईन. अशावाल्या. याचं काय करायचं, हे असं ओपन झालं ना, साईज थोडी वाढवून घेतो. इथं क्रॉप म्हणून ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करा आणि असं इकडं क्रॉप करून घ्या. असं ओके करा, साईज छोटी करा आणि इथं असं सेट करा. परत काय करा, कॉपी करा, इथे असं येईल. त्यानंतर इकडं स्लाइड करा, थोडं 3D रोटेट म्हणून ऑप्शन येईल इथं, त्यावरती क्लिक करून Y ॲक्सिस पूर्ण 180 डिग्री मध्ये फिरवून घ्या आणि असं इथं सेट करा. समोरासमोर घ्या. परत हे दोन्ही लॉक करून घ्या. परत प्लस वरती जाऊन फ्रॉम गॅलरी वरती जावा. तेव्हा दिलेलं आहे तुम्हाला. तर हे आता मी इथे ऍड करतो मध्ये विवाह स्थळच्या वरती बरोबर सेंटरला. त्यानंतर लॉक करून घेतो. आणि आपल्याला टेक्स्टच्या खाली सुद्धा लावायला लाईन पाहिजे, कारण ते स्पेसिंग खूप दिसतं मध्ये बघा इथं. तर काय करायचंय तुम्हाला, जे मी तुम्हाला लाईन आर्ट दिलंय ना, लाईन ते ऍड करून घ्यायची. अशा पद्धतीनं ही लाईन तुम्ही इथं सेट मारायची. जास्त घाई गडबड करू नका, नाहीतर मग डिझाईन थोडी वाट लागेल डिझाईनची. सेम परत हेच कॉपी करून घ्या आणि याच्या खाली असं सेट करा. असं दोन्ही लॉक करून घ्या, असं दिसेल. त्यानंतर काय करा, तुम्ही प्लस वरती जाऊ परत. आता ती तुमच्या मनावरती, तुम्हाला तुमचं जर वॉटरमार्क टाकायचं असेल ना नावाचं, तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही डिझायनर असाल तर, किंवा जर तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर मग काही गरज नाही त्याची. त्याची साईज छोटी करून घेतो मी. आता माझं वॉटरमार्क आहे, इथं असं सेट करून घेतो जरा. टाइप हे लॉक करून घेतो.
आता आपल्याला थोडं बघायचं स्पेसिंग दिसत असेल ते तर काय करतो, थोडं मी अजून जरा काहीतरी ॲड करतो तिथं, कारण डिझाईनमध्ये जास्त स्पेसिंग पण एकदम चांगलं वाटत नाही ते. तर आपण हे हळदी कुंकाचं ॲड करू. सगळं तुम्हाला मी मटेरियल दिलेलं आहे, तिथून एक फक्त डाउनलोड मारा, सगळं येऊन जाईल. सेम प्रोसेस आहे एज पर, तिथं कॉपी करून घ्या, कॉपी म्हणा इथं, म्हणजे इकडे साईज छोटी करून इकडे घ्या. बस झालेली आपली फायनल डिझाईन मित्रांनो, ही आपली पिक्सल लॅब वरती. तर भावना व्हिडिओ कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही ह्या व्हिडिओला 50 लाईक कंप्लीट केले तर पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी अजून एकदम तुमच्या मनाप्रमाणे घेऊन येईल. समजलं का? एकदम मनाप्रमाणे घेऊन येईल, काय विषय नाही त्यात. पूर्ण वेडिंग आपण त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट पण आपलं जे काय फॉन्ट आहे ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये देऊ आपण. फक्त या व्हिडिओला 50 लाईक कंप्लीट करा, आणि तुमच्या मित्रांना, डिझायनर मित्र असतील त्यांना शेअर करा फक्त, आणि सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.